बँक अकाउंटमध्ये तुमचं नाव नॉमिनी असेल म्हणजे त्या अकाउंटमधले सगळे पैसे तुमचे होतात असं तुम्हाला वाटतं का? तर थांबा, नॉमिनी हा त्या पैशांचा मालक नसतो. नॉमिनीला बँक पैसे देते जेणेकरून बँकेची प्रक्रिया पूर्ण होईल आणि बँक अकाउंट बंद करता येईल. पण त्या पैशावर अंतिम हक्क कोणाचा असेल हे वेगळ्या गोष्टींवर डिसाईड होतं. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विल. व्हॅलिड विल असेल तर त्या विल मध्ये ज्याचं नाव लिहिलं आहे त्या व्यक्तीला त्या पैशांवर हक्क मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे इतर लिगल हायर्स कडून एनओसी मिळाल्यास प्रॉपर्टी किंवा पैशांच्या ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सक्सेशन लॉ. जर विल नसेल तर भारतातील वारसा हक्काचे कायदे ठरवतात की पैसे कोणाला मिळणार. एक्झाम्पल, वडिलांनी त्यांच्या मुलाला नॉमिनी बनवलं. वडिलांच्या निधनानंतर बँक ते पैसे मुलाला देऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की ते पैसे फक्त मुलाचे झाले. जर पत्नी, मुलगी किंवा इतर लिगल हायर्स जिवंत असतील तर त्यांचाही त्या पैशांवर कायदेशीर हक्क असू शकतो. म्हणून नॉमिनी आणि ओनर हे 2 वेगळे शब्द आहेत. नॉमिनी हा फक्त तात्पुरता रिसिव्हर असतो. खरा मालक कोण हे विल किंवा सक्सेशन लॉ डिसाईड करतं. आणि आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचं नाव विल मध्ये आहे की फक्त नॉमिनेशन मध्ये? आणि विल नसेल तर सक्सेशन लॉ नुसार पैसे कोणाला मिळतील हे जाणून घ्यायचं असेल तर लॉ असं कमेंट करा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी